आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारतीय बाजारपेठेला देखील बसू लागला आहे। घरगुती गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत आहे, मात्र व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा झाल्याचं अनेकदा समोर आलं आहे। यावर कायमस्वरूपी आणि स्वस्त पर्याय शोधण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। पुण्यातील एका संस्थेच्या मदतीनं त्यांनी थेट इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचं यशस्वी संशोधन केलं आहे। त्यामुळे व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या या काळात इथेनॉल स्टोव्ह हा संजीवनी ठरेल यात शंका नाही। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळ देत कोपरगावच्या कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं यापूर्वीच CNG प्रकल्पाद्वारे आपली क्षमता सिद्ध केली आहे। आता संजीवनी समूहाच्या सोबतीनं इथेनॉलला इंधनाचा मुख्य स्रोत बनवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी सुरू केला आहे। देशात इथेनॉलचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याचा वापर घरगुती किंवा व्यावसायिक शेगड्यांसाठी केल्यास गॅसवरील अवलंबित्व कमी होऊ शकते। विशेष म्हणजे हा पर्याय व्यावसायिक गॅसच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर ठरेल। निश्चितपणाने या ठिकाणी जागतिक परिस्थिती बघता काही प्रमाणात टंचाई नाही, परंतु पुढं मागं झाल्याचं निश्चितपणाने आपल्याला दिसून येतं। देशाचे मंत्री या ठिकाणी सभागृहात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलंही इंधन तुटवडा नाही, परंतु मागे पुढं झालेलं आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये भारत आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातून वारंवार आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला खरं तर प्रतिसाद देत साखर उद्योगाने मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली आणि E20 म्हणजे 20% ब्लेंडिंग आपण इथेनॉलमध्ये गेलेलो आहोत। आणि भविष्याचा वेध घेता इथेनॉल फक्त इंधन निर्मितीसाठी नव्हे, ब्लेंडिंगसाठी नव्हे, तर इतरही प्रकारचे योगदान या ठिकाणी इथेनॉल देऊ शकतं। आज आपण बघितलं तर कमर्शियल LPG सिलेंडर ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांमध्ये काही प्रमाणात अडचण आलेली असं आपल्याला मीडियाच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे। त्याला एक सक्षम पर्याय म्हणून इथेनॉल कुकिंग स्टोव्ह होऊ शकता आणि तसे प्रात्यक्षिका किंवा तसं प्रत्यक्षात अनेक देशांमध्ये चालू आहे। निश्चितपणाने शासनाने तसं धोरण घेतलं तर हा जो काही अन्नदाता आहे तो ऊर्जादाता इंधनामध्ये बचत करून झालेलाच आहे, परंतु ह्या LPGला देखील पर्याय म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात आयात आपली थांबू शकते असं आमचं ठाम मत आहे। काय फायदा नेमका होईल जर कधी इथेनॉलवर या प्रोजेक्टला जर परमिशन मिळाली तर किती फायदा होईल नागरिकांचा देखील आणि एकूण सगळ्या देशाचा किंवा व्यावसायिकांचा कसा फायदा होईल? निश्चितपणाने आपण जर बघितलं तर LPG जवळपास 60% आपण आयात करतो, त्यापैकी 90% स्ट्रेट ऑफ हॉर्मझ मधून आपल्याला येतं आहे आणि तिथं युद्ध चालू असल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय। 25-30% देश अंतर्गत प्रोडक्शन वाढलेलं आहे, परंतु आपण जर बघितलं की घरगुती सिलेंडरला त्या ठिकाणी सबसिडी असते, परंतु कमर्शियल सिलेंडर जे आहे त्याच्यावर देखील ऑइल कंपन्यांना मागच्या वर्षामध्ये जवळपास 30,000 ते 40,000 कोटी सबसिडीमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे। आणि त्याला पर्याय म्हणून जर इथेनॉल स्टोव्ह आपण वापरले तर फार फरक न येता तितक्याच रकमेमध्ये हे इथेनॉल स्टोव्ह कमर्शियल यूजचे जर आकडेवारी बघितले तर एकूण LPG कन्झम्पशनच्या 10% कमर्शियल आणि इंडस्ट्रियल यूजचं येतं, ज्यामध्ये हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, केटरिंग सर्व्हिसेस असतील आणि 1-1.5% इंडस्ट्रीज असेल, असं मिळून 10-10.5% जवळपास ही संख्या होती। आणि हिचं जर आकडेवारीचा आपण विचार केला 2.6 मिलियन मेट्रिक टन्स आणि याला जर 100% धोरणात्मक दृष्ट्या बदलायचं ठरलं तर लागणारं इथेनॉल जवळपास 500 कोटी ते 600 कोटी लिटर लागणार आहे। आत्ताची प्राप्त परिस्थिती बघितली तर सरकारच्या पुढाकाराने जवळपास 40,000 कोटी हे इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टिलरीजमध्ये गुंतवणूक झालेली आहे। त्याच्यात वेगवेगळ्या योजनांमार्फत त्यांनी पुढाकार घेऊन इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभे राहिलेले आहे। परंतु दुर्दैवाने E20 जे काय 20% ब्लेंडिंगचा प्रोग्राम होता तो 1,000 कोटी लिटरमध्येच पूर्ण झालेला आहे। आणि आत्ता आमच्याकडे प्रोडक्शन कॅपॅसिटी मी महाराष्ट्र राज्य साखर संघावर देखील आहे बघितली तर जवळपास 1,000 कोटी लिटरची अतिरिक्त कॅपॅसिटी आपल्या भारतामध्ये झालेली आहे। म्हणजे 50%च आमच्या कॅपॅसिटी युटिलायझेशन झालेले आहे आणि एवढं भाग भांडवल लावल्यावर 50% कॅपॅसिटीचं करायचं काय? तर जर कमर्शियल सिलेंडर्स
100% धोरणात्मकदृष्ट्या जर निर्णय घेतला गेला, आम्हाला कमर्शियल फ्यूल म्हणून इथेनॉलचा वापराची जर परमिशन मिळाली, तर इथेनॉल स्टोव्हच्या माध्यमातून कमर्शियल सेक्टर एकटा 500 ते 600 कोटी लिटर आमचं इथेनॉल उत्पादन घेऊ शकतं. म्हणजे आमच्या आयडल असलेल्या आमचे जे काय क्षमता आहे त्याचं निम्म त्या ठिकाणी कमर्शियल सिलेंडर्सच्या रिप्लेसमेंट म्हणून इथेनॉल सिलेंडर होऊ शकतं, असा आमचा ठाम अभ्यास आहे. आणि अशी आमच्या सरकारकडे मागणी राहील आपल्या माध्यमातून की त्या ठिकाणी तुम्ही कमर्शियल सिलेंडरच्या ऐवजी इथेनॉल सिलेंडर्सला किंवा इथेनॉल स्टोव्हला परवानगी द्या. त्याचे अनेक फायदे आहे, धोका टळतो. अनेक आपण बघतो की मोठमोठे सिलेंडरचे स्फोट होता, तुलनेने इथेनॉल स्टोव्ह हे सुरक्षित आहे आणि भारतीय शेतकऱ्यांकडून तयार झालेला आहे. 500-600 कोटी लिटर जर अधिकचं उत्पन्न झालं तर निश्चितपणाने अन्नदाता ते ऊर्जादाताचा जो प्रवास आहे तो करण्यामध्ये अधिक सक्षम किंवा बळकटी आम्हाला मिळेल आणि कारखानदारीला देखील याच्यातून नव ऊर्जा या निमित्ताने मिळणार आहे. खर्चाच्या बाबतीत तुलना जर केली तर कसा खर्च अपेक्षित आहे? म्हणजे एलपीजी 4 जणांचा जर आपण स्वयंपाक आत्ताच आपण जे गॅस बघितलं त्याच्यावर जर बनवला तर एलपीजीच्या माध्यमातून आणि इथेनॉल स्टोव्हच्या माध्यमातून आता इथेनॉलचा दर किती धरता? 65 धरता, 58 धरता, 54 धरता, वेगवेगळे दर शासनाने निश्चित केलेले आहे. परंतु एक समान दर जरी आपण धरला तर तो इक्वल येतो. आणि हायर साईडचा जर दर आपण धरला इथेनॉलचा तर 4 जणांच्या जेवणामागं 1 ते 2 रुपयांनी फक्त तो वाढतो, म्हणजे जवळपास इक्विव्हॅलंट आहे. परंतु त्याच ठिकाणी आम्ही इथून ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. आज जर बघितलं तर कमर्शियल सिलेंडरचं ट्रान्सपोर्टेशन भारतभरात जे होतं त्याला 20-25 हजार कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च होतो. आणि त्या ट्रान्सपोर्टेशनमधून निघणारं CO2 इमिशन ज्याला म्हणतो आपण, ते मोठ्या प्रमाणात होतं. तेच जर स्थानिक या ठिकाणी आम्हाला परवानगी मिळालं तर मोठ्या प्रमाणात तो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च देखील वाचतो आणि त्याला लागणारं इंधन, डिझेल, पेट्रोल वाचतं. त्याच्याने आपली आयात अजून कमी व्हायला मदत होती. म्हणून त्याला पर्यावरणपूरक हा इंधन आहे. केनियासारख्या देशामध्ये जवळपास 15 लाख घरांमध्ये या स्टोव्हचा वापर होतो आहे. 2 वर्षाभरापूर्वीच आम्ही या पुण्याची ही कंपनी आहे त्यांच्याबरोबर खरं तर टायअप केलेलं होतं. परंतु धोरणात्मक त्या ठिकाणी निर्णय नसल्यामुळं आम्ही तो तात्पुरता त्या ठिकाणी स्थगित ठेवला होता. परंतु प्रायोगिक तत्वावर शासनाने परवानगी दिली तर निश्चितपणाने 1000 स्टोव्ह आता आमच्याकडे तयार आहे, जे आम्ही कमर्शियल वापरासाठी त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याचा एक फायदा आपल्या देशाला होऊ शकतो. सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र अवघं 20% इथेनॉल हे सध्या मिसळलं जातं आहे. या व्यतिरिक्त देशात सध्या 1000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध आहे. केंद्र सरकारनं अशा उपक्रमांना धोरणात्मक परवानगी दिल्यास इंधनावर होणारा खर्च तर वाचेलच, मात्र इंधन वाहतुकीसाठी जो वाहतुकीचा खर्च आहे त्यात देखील मोठी बचत होईल. केनियासारख्या देशात 15 लाख घरांमध्ये हा प्रयोग आज यशस्वीपणे सुरू आहे. मात्र भारतात अद्याप स्पष्ट धोरण नसल्यानं हे संशोधन तुर्तात प्रतीक्षेत आहे. गेल्या 2 वर्षांपूर्वीच हे संशोधन पूर्ण झालं आहे. सध्या संजीवनी उद्योग समूहाकडे 1000 स्टोव्ह देखील बनून तयार आहेत. मात्र त्याला गरज आहे ती सरकारच्या मान्यतेची. व्यावसायिक इंधन तुटवड्याच्या काळात सरकारने जर अशा संशोधनाला परवानगी दिली तर नागरिकांसह राज्यच नव्हे तर देशासाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.